नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे बांगडा मच्छीचा रस्सा, तोही गावरान पद्धतीने। तर त्यासाठी इथे मी 5 बांगडा मच्छी घेतलेले आहे, त्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहे। त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रसही घातलेला आहे। हे सर्व व्यवस्थित मच्छीला चोळून घ्यायचं आहे आणि मच्छी अर्धा तास अशीच ठेवायची आहे, त्याने मच्छीचा वास निघून जाईल। त्यानंतर मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि धना पावडर घेतलेले आहे 2 मोठे चमचे। तर इथे तुम्ही धनेही यूज करू शकता। तर सर्व मसाला भाजून घेऊया। त्यासाठी इथे तव्यावरती मी खोबरं टाकलेलं आहे, त्यामध्ये घालूया 1 चमचा तेल आणि लालसर होईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। हे पहा, छान लालसर खोबरं झालेलं आहे। खोबरे काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांद्यालाही भाजताना तेल घालायचं आहे, म्हणजे कांदा लवकर भाजतो। हे पहा, कांदाही छान लालसर व्हायला लागलेला आहे। छान कांदा भाजलेला आहे, काढून घेऊया आणि कांदा, खोबरं, लसूण, अद्रकचं एकदम बारीक वाटण करायचं आहे। मी मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चम्मच फिश करी मसाला घातलेला आहे। त्यानंतर जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि सर्व मसाला तेलामध्ये छान तेल सुटतवर परतून घेऊया। मसाला छान भाजण्यासाठी मी गॅसच्या मंद आचेवरती झाकण ठेवून 5 मिनिट मसाला परतून घेतलेला आहे। हे पहा, इथे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर घालूया गरम पाणी। इथे मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। इथे तुम्ही जेवढी ग्रेव्ही तुम्हाला जास्त हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता, किंवा तुम्हाला थिक जरी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकता। आणि छान उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि उकळी आल्यावर उकळीमध्ये आपण मच्छी सोडून घेऊया। इथे मी सर्व बांगडा मच्छी कालवणमध्ये सोडून घेत आहे। हे पहा, छान 5 मिनिटं उकळी आल्यानंतर छान रस्स्याला तरी आलेली आहे। अजून 5 ते 7 मिनिट मच्छीचे कालवण आपण असेच उकळून घेणार आहे। हे पहा, 7 मिनिट झालेले आहे। त्यानंतर घालूया कोथिंबीर। तयार झालेली आहे आपली मच्छी करी। हे पहा, मच्छी छान शिजलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।